Cancer Healer Center, a new beginning. पीएनबी घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सीला अटक. सूत्रांची माहिती. भारताच्या विनंतीवरून चोक्सीला बेल्जियममधून अटक झाल्याची माहिती. शेतकऱ्यांसाठी पुढील 2 दिवस चिंतेचे. राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाची शक्यता. पश्चिमेपासून ते विदर्भापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय. महायुतीमध्ये धुसफूस नाही, सारं काही खुशखुश आहे. शहांच्या भेटीवर शिंदेंची प्रतिक्रिया. शिंदेंनी अर्थ खात्याबाबत शहांकडे तक्रार केल्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण. अमित शहा शिवभक्त म्हणून पवित्र भावनेने रायगडावर आले होते. काही जण विपरीत घडवण्याच्या उद्देशानं मुद्दाम अपप्रचार करतात. संजय राऊतांच्या टीकेवर सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. आपलं लक्ष बीएमसी. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. तर युटर्न घेणाऱ्यांना आणि यूज अँड थ्रो करणाऱ्यांना आता मुंबईकर फसणार नाहीत. एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर निशाणा. परप्रांतीय म्हणून फक्त उत्तर भारतीयांबरोबरच वाद होतो, कारण उत्तर भारतीय लोकांचे नेते नालायक आहेत. मनसेच्या अविनाश जाधव यांचं वक्तव्य. मनसेचं फ्रस्ट्रेशन आता सगळ्यांना दिसतंय. गुणरत्न सदावर्तेंनी मनसेला डिवचलं तर मी कोणत्याही भाषेत बोलणार, सदावर्तेंचं वक्तव्य. फुले चित्रपटातील एकही सीन कट होता कामा नये. सर्व ब्राह्मण महात्मा फुलेंच्या विरोधात नव्हते, तर काही कर्मठ ब्राह्मण फुलेंच्या विरोधात होते. छगन भुजबळांचं वक्तव्य. काका, लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे काही चालत नाही. बारामतीत एका रस्त्याच्या कामाबाबत बोलताना अजित पवारांचं वक्तव्य. विद्यार्थी फुटले नाहीत तर त्यांच्या मागे ईडी सीबीआय लावणार का? रोहित पवारांचा गुलाबराव पाटलांना सवाल. विद्यार्थ्यांच्या फोडाफोडीपेक्षा सरकारी शाळांच्या गुणवत्ता सुधारा, रोहित पवारांचा सल्ला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर कायदेशीर कारवाई होणार. गुंड निलेश घायवळवर धाराशिवमध्ये झालेल्या हल्ल्याचा दुसरा व्हिडिओ व्हायरल. घायवळ कुस्तीच्या फडावर आल्याचा राग मनात धरून केला होता हल्ला. कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची आत्महत्या. तळोजा जेलमध्ये पहाटे टॉवेलनं गळफास घेतल्याची माहिती. 3.5 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या आरोपीचं टोकाचं पाऊल. नॅशनल हेराल्ड प्रकरणी मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीकडून नोटीस. एजेएल कंपनीच्या मालमत्ता ताब्यात घेण्याच्या हालचाली. सोनिया गांधी, राहुल गांधी एजेएल कंपनीचे प्रमुख भागधारक. भारतात वापरल्या जाणारं ईव्हीएम सुरक्षितच. गबार्ड यांचा दावा भारतीय निवडणूक आयोगाने फेटाळला. इंटरनेट किंवा इन्फ्रारेडशी जोडता येत नसल्यानं ईव्हीएम सुरक्षित, आयोगाचं स्पष्टीकरण. पाणी टंचाईमुळे खासगी टँकर्स, विहिरी, बोरवेल महापालिका ताब्यात घेणार. टँकर चालकांच्या संपानंतर पाणी टंचाई असल्यानं पालिकेचा निर्णय. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी. यंदाच्या उन्हाळ्यात पाणी कपात नाही. खडकवासला धरणात मुबलक पाणी साठा. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती. चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी येण्यास सुरुवात. थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल होणार. रोहित शर्माला कॅप्टन करा. शिर्डीत साईंच्या दर्शनाला आलेल्या नीता अंबानींकडे चाहत्याची विनंती. तर बाबा की मर्जी, असं नीता अंबानींचं उत्तर. Cancer Healer Center, a new beginning.